जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो, आज आपले धरती आबा बिरसा मुंडा यांचा शहीद दिवस आहे। त्या दिवस निमित्त आम्ही मोलगी या गावात आपले धरती आबा बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी जमलो होतो। आणि याच्या निमित्ताने आम्ही अमित शहा जे गृहमंत्री त्यांनाही निषेध करतो की त्यांनी जनजातीय सांस्कृतिक समागम कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला होता आणि तिकडे त्यांनी सांगितलं होतं की आदिवासींना त्यांनी वनवासी सांगितलं होतं आणि आदिवासींना त्यांनी सनातनी सोबत जोडण्याचं असं शब्द वापरले त्यांनी। तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की आदिवासी या देशाचे मूल निवासी आहे, मूल मालक आहे, नाही की वनवासी। तुम्ही बघितलं असेल वनवासी कोण असतो, जे जंगलामध्ये राहतात, म्हणजे समजून घ्या सिटीमधले लोक जंगलामध्ये राहायला गेले ते वनवासी। आम्ही जंगली असू शकतो, वनवासी नाही, कारण आम्ही या देशाचे मूल मालक आहे। आम्ही जंगलामध्येही राहतो आणि हा देश आमचा आहे। आणि तुम्ही ऐकलं असेल अमित शहा म्हणतात की आदिवासी सनातनी आहे, म्हणजे हिंदू धर्माशी त्यांनी जोडण्याचं काम केलं बोलण्यामध्ये। पण मी त्यांना सांगू इच्छितो की आमची भाषा आहे, आमची वेगळी संस्कृती आहे, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही देवी देवता पूजा करतो, आम्ही निसर्गाशी जुडलेलो आहोत, ना की आम्ही कोणत्या धर्माशी किंवा कोणत्या हिंदू देवी देवताशी जुडलेलो। आमचा वेगळं, आमची पहचान वेगळी आहे, आमची अस्मिता वेगळी आहे, आमचं सर्व काही वेगळं आहे। म्हणून आम्ही या देशात एकदम वेगळ्या गटात, म्हणजे आमचं एक वेगळं अस्तित्व आहे या देशात। म्हणून आम्ही या देशाचे मूल निवासी आहोत, आदिवासी आहोत। आणि आमचे बिरसा मुंडा जे आमचे नेता होते, ते आमचे पूर्वज होते, ते जल जंगल जमीनसाठी त्यांनी या देशाला शहीद झाले, आदिवासींसाठी ते शहीद झाले, संस्कृतीसाठी पहचानसाठी त्यांनी या आमच्या आदिवासी समाजासाठी त्यांनी आपला जीव दिला, शहीद झाले। या देशातले जेवढे पण आदिवासी आहे ते सर्व अमित शहाजींना निषेध करतो। ज्या पद्धतीने दिल्लीत अमित शहाने वक्तव्य केलं होतं की आदिवासी हा आदिवासी नाही वनवासी आहे, तर आम्ही या वक्तव्याला मी संपूर्ण आदिवासी समाज निषेध करतो। का निषेध करतो की आम्हाला आदिवासी म्हणूनच जगायला आवडेल, कारण वनवासी म्हणून आम्ही कधी जगलो नाही आणि जगणार बी नाही। जर आदिवासी म्हणून जर कधी आम्ही जगतोय, त्या सरकारला जर कधी अडचणी येतात म्हणून ते आदिवासीला वनवासी म्हणतात। का वनवासी म्हणतात की आदिवासींचं जमीन त्यांना हवं आहे, पण आम्ही आदिवासी जोवर आम्ही आमचे वंशज बिरसा मुंडा वंशज आमचे उलगुलान जर तयार करू शकतात, आमच्यासारखे युवा आजची पिढी त्यांच्या विरोधात उठू शकते, कारण आम्हाला आदिवासी म्हणूनच आमचं अस्तित्व फक्त आदिवासी म्हणूनच टिकवायचं आहे। तर अमित शहाचं या वक्तव्याचा आम्ही संपूर्ण आदिवासी समाज जाहीर निषेध करतो। अमित शहाला आम्ही सांगू इच्छितो पुन्हा अशा पद्धतीने वक्तव्य करू नका, कारण हा आदिवासी समाज हा जागृत समाज आहे। ह्या संपूर्ण या शब्दावरून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की तुम्ही या अशा पद्धतीने पुन्हा उच्चार केला तर हा समाज जागा होणार व तुमचा विरोध करणार। अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद। जय आदिवासी, जय जोहार। आज 9 जून बिरसा मुंडा यांच्या आज पुण्यतिथी आहे। आजच्या पूर्ण आपल्या आदिवासीच्या संपूर्ण इतिहासामध्ये आज हा आपला काळा दिवस म्हणून आपले काही ठिकाणी याची पुण्यतिथी मनवली जाते। आज आम्ही मोलगी येथे येऊन NSY व तसेच बाबा ग्रुप दोघांनी मिळून आज हा कार्यक्रम घेण्याची आमची इथं मोलगीमध्ये आम्हाला एक संधी भेटली। त्यानुसार आम्ही या कार्यक्रमामार्फत जो बिरसा मुंडांचे जे कार्य आहे त्या कार्याचा संपूर्ण आढावा घेत असताना आदिवासी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण की बिरसा मुंडा हा सगळ्यांना माहीत आहे, पण बिरसा मुंडा हा काय होता हे कोणालाच माहिती नाही, आजही माहीत नाही। कारण बिरसा मुंडा हा अवघ्या 21 आणि 22 या वयामध्ये जर उलगुलांसारखा नारा करून आपली जी जल जंगल जमीन आहे त्यासाठी लढा उभा करू शकतो, तर आज आपण एक युवा म्हणून आपण काय करू शकतो हे एक शिकवण आज आपण बिरसा मुंडांकडनं घ्यायला पाहिजे। आज आपल्या आदिवासी समाजावर भरपूर अत्याचार होत आहेत, भरपूर जल जंगल जमीन आपण म्हणतो, पण आजही जल जंगल जमीन आपली आहे का हा एक प्रश्नचिन्ह आपल्याकडे उभा राहत आहे। कारण की तुम्ही बघत आहात मागील सर्व काळामध्ये जिथं जिथं जंगल होते, जिथं जिथं आदिवासी होते, त्यांना तिथून उठवून त्या जल जंगल जमिनीवर हे अडाणी अंबानी सारखे लोक तिथं वसाहत करत आहेत। तिथं आपले जे खनिज वगैरे आहेत ते काढून आणि आपल्या आदिवासी समाजाला मागास करण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आपण बिरसा मुंडा जयंतीनिमित्त माझ्या सर्व आदिवासी युवांना मला एकच म्हणायचं आहे, आज आपण जर पेटलो नाही, आज आपण जर उठलो नाही, तर उद्या उठून आपल्या येणाऱ्या पिढीचे अस्तित्व आपण संपवण्याच्या मार्गावर आज आपण आहोत। आज आपण बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्त एक ध्येय नक्की घ्यायला हवं, कारण की बिरसा मुंडासारखा जो युवा
आपल्या आदिवासीच्या जल जंगल जमिनीसाठी एवढा मोठा उठाण करू शकतो, उलगुलान करू शकतो आणि त्याच्या उलगुलानाला पूर्ण आदिवासी समाज त्याच्या मागे उभा राहू शकतो. इंग्रज सारख्या मोठ्या सत्तेला सुद्धा हादरवून टाकणारा एक आदिवासी शेर होता, ज्याने इंग्रजांच्या नाकी 9 आणले होते, जो इंग्रजांना पडवून मारलं. त्यांच्या इंग्रजांवर त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्या आदिवासी जमिनीवर किंवा आदिवासी भागांवर इंग्रज सारख्या सत्तेला येऊ देणार नाही, असं त्यांनी प्रण घेतलं होतं. आणि ज्या ठिकाणी त्यांना इंग्रज दिसायचे त्याच ठिकाणी ते त्यांना मारायचे, त्यांना विरोध करायचे. पण आज आपण करत काय आहोत? आपल्याला दिसतंय हसदेव तोडतंय, आपण 2 दिवस विरोध करतोय, तिसऱ्या दिवशी आपण ते विसरून चाललोय. छत्तीसगडमध्ये होतंय, सगळे मोठ्या गोष्टी होऊन राहिल्या, पण आज आपण एक युवा म्हणून आपण काय करतोय? विचार करण्यासारखा विषय आहे. दिल्लीमध्ये अमित शहा सारखा माणूस कार्यक्रम घेतो, तो एकीकडे असं म्हणतो आदिवासींसाठी कार्यक्रम घेण्याचा ढोंग ते लोक करून राहिले आहे. काय करताय? ढोंग करताय. फक्त लोकांना सांगताय की आम्ही आदिवासींच्या मागे उभा आहोत, आम्ही आदिवासींसाठी कामं करत आहोत, आम्ही आदिवासींना समाजामध्ये आणायचा प्रयत्न करत आहोत. मग तुम्ही आदिवासी, एकीकडे आदिवासी लोक म्हणतात आणि तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वनवासी सारखा शब्द वापरतात. वनवासी म्हणजे काय? तुम्हाला त्याचा अर्थ तरी कळतोय का? आणि मला एक गोष्ट ही सांगा, अमित शहा सारखा माणूस जो सत्तेत राहून जर आदिवासी लोकांना वनवासी म्हणू शकतो, तो माणूस काय नाही करू शकत आपल्या विरोधामध्ये? आपण एक युवा म्हणून विरोध तरी केला का? अहो, तुम्ही बघा, कोर्टामध्ये नुसतं कॉक्रेस हा शब्द वापरल्यानंतर जज सारख्या माणसाला विरोध करण्यासाठी आपण अख्खा युवा एक ठिकाणी येऊ शकतो. मग आपल्याला वनवासी म्हटल्यानंतर आपला आदिवासी युवा का जागृत होत नाही? आणि जागृत करण्यासाठी का प्रत्येक ठिकाणी आपल्यासारख्या जे पोरं आहे, जे काम करत आहेत अहोरात्र, त्या लोकांना का बरं सोशल मीडियावर यावं लागत आहे? प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर यायला पाहिजे, मगच आपण विरोध करायला पाहिजे का? कारण की आपण आपला अस्तित्व संपून दिलंय का? आपण तर म्हणतो माझी संस्कृती आहे, मी आदिवासी आहे, माझा पेराव हा आहे, मी कार्यक्रम करेन, माझ्या कार्यक्रमामध्ये हा विषय होतो, माझ्या कार्यक्रमामध्ये तो विषय होतो, माझी संस्कृती वेगळी आहे, माझं राहणीमान वेगळं आहे, माझी बोलीभाषा वेगळी आहे. एवढं बोलून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला बिरसा मुंडा सारखा, उलगुलान सारखा आपल्याला मोठा मोर्चा काढावा लागेल. लोकांना सांगावं लागेल की आदिवासी काय आहे, आदिवासी नेमकं काय करू शकतो, आणि आदिवासी सत्तेत बसलेल्या माणसांनाही विरोध करू शकतो ज्या वेळेस तो आदिवासींच्या विरोधात बोलेल. पण यासाठी आपल्याला सुरुवात करावं लागेल. मी आज बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सगळ्या युवांना सांगू इच्छितो की आज उठा, जागृत व्हा. आपल्यावर अत्याचार होत असेल तर बोला, चांगली गोष्ट असेल तर चांगलं म्हणा, वाईट होत असेल तर नक्कीच वाईट म्हणा. आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्या समाजासाठी उभं राहावं लागेल, आपल्या समाजाचा अभ्यास करावा लागेल. सगळ्यात अगोदर तर मी हे म्हणतो की आपण आदिवासी आहोत तर का आहोत, आपलं अस्तित्व काय आहे, बिरसा मुंडा कोण होता, तंट्या नाईक कोण होता, यांचा अभ्यास आपल्याला करायला हवा. या लोकांनी आपल्या आदिवासीचे अस्तित्व संपायला नाही पाहिजे म्हणून यांनी उलगुलान सारखे आंदोलनं केली, मोठे लोक हे केलं. आपण तर साधा एक उठाव करायला 10 वेळेस विचार करतो. का विचार करायला हवा? आपण याच्यासाठी शिक्षण घेतलंय का? आपण नाही. तर शिक्षण यासाठी घेतलं आहे आपण, आपल्याला नॉलेज यासाठी आहे की उद्या उठून आपल्या आदिवासी समाजावर जर अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी आपण शिकलेलो आहोत. आणि आपण यासाठी शिक्षण घेतलेलं आहे, ज्याच्यासाठी आपण शिक्षण घेतो की आपल्या येणाऱ्या पिढीला आपण चांगलं मार्गदर्शन करायला हवं. आपली एक पिढी तर गेली, दुसरी पिढी आपण आहोत, आणि येणारी जी आपली तिसरी पिढी आहे तिला जागृत करण्याचं काम आपलं आहे. म्हणून मी आज पुण्यतिथी निमित्त एवढंच सांगू इच्छेन की अगर बिरसा मुंडा तेवढ्या छोट्याशा वयामध्ये जर उलगुलान सारखा विषय करू शकतो किंवा आपल्या जल जंगल जमीन वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण देऊ शकतात, तर मग आपण का नाही? म्हणून उठा, जागृत व्हा. आणि जे बी आपल्या आदिवासींवर अत्याचार होत आहेत, जे आपल्या जमिनीवर जे लोक कब्जा करत आहेत, त्या कब्जा करणाऱ्या लोकांवर, आदिवासींवर वेळोवेळी अत्याचार करत आहेत. कारण की मी RSS हा खास विषय मानत आहे, कारण की आपल्याला विरोध करणारा एकमेव संघटना असेल ती म्हणजे फक्त RSS. RSSच्या माणूसच आपल्याला वनवासी बोलू शकतो, नाही तर कोणी दुसऱ्या माणसाच्या म्हणजे हिंमतच नाही आहे की तो आपल्याला वनवासी बोलेल. वनवासी शब्द काय आहे हो? जो माणूस वनात राहतो त्याला वनवासी. आपण वनात राहतोय का? अरे आम्ही जल जंगल जमीनची रक्षा केली आहे म्हणून आज तुम्ही पाणी पिताय. आम्ही जल जंगल जमीनची रक्षा केली म्हणून तुम्ही आज झाडाची सावली घेताय. तुम्हाला कळतंय की हे झाड कोणतं आहे, हे झाड कोणतं आहे. अगर आम्ही जल जंगल जमीनची रक्षा केली नसती तर तुम्हाला आज जंगल काय हे माहीत राहिलं नसतं, आदिवासी काय हे तुम्हाला माहीत राहिलं नसतं. आदिवासीचा इतिहास आजचा नाही आहे. हा अमित शहा सारखा माणूस कसं काय वनवासी बोलू शकतो? एक जबाबदार नागरिक म्हणून त्याला लाज वाटली पाहिजे की आपण कोणता शब्द वापरताय, आणि लाज वाटली पाहिजे तिथं बसून टाळ्या वाजवणाऱ्या आदिवासींना, ज्यांनी वनवासी बोलल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवला. अमित शहांना लाज वाटते मला
की ज्या लोकांनी आदिवासीला वनवासी म्हणणाऱ्या माणसाचा विरोध न करता आजपर्यंत त्या गोष्टीला मिनिमम 20-25 दिवस होऊन गेले, पण आज पण कुठंतरी कोणती संघटना पुढे आली नाही विरोध करायला, ना कोणते आदिवासी समाज पुढे आला आणि त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी. म्हणून अजूनही सांगतोय, वेळ लागेल पण आपल्याला हे उलगुलान उभं करावं लागेल, वेळ लागेल पण आपल्याला हे आदिवासी समाजाला एक ठिकाणी आणावं लागेल. आणि ते करणार कोण? माझ्यासारखे किंवा इथं जेवढे बी उभे आहेत हे युवा आपण करू शकतो. अगर युवा जागृत झाला तर चांगल्या चांगल्या सत्ताधारी लोकांना सुद्धा हलवण्याची ताकद आपण ठेवतो. त्यांनी जे 25व्या वर्षात जे काही कार्य केलं आहे तो आजच्या युवा विसरून चाललेला आहे. तर त्या युवांना आपल्याला जागृत करायचे आहे. तर आज आपण सर्वांनी मिळून एक प्रण करायला पाहिजे की वो आपले जे युवा आहेत जे व्यसनामध्ये हे झालेले आहे त्यांना जागृत व्हायला पाहिजे. व आपल्या समाजासाठी फक्त वयाच्या अवघ्या 25 वर्षात त्यांनी काय करून दाखवले, तर त्यांनी केलं तर आपण बी करू शकतो.